फ्रेंड्स. तर मी ना काल एक खूप छान रील बघितलं Instagramवरती. इट वॉज रिलेटेड टू वन हॉलिवूड सर्वायवल मूव्ही. तर त्याची मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला स्टोरी सांगते. तर एक जो तो मेन लीड असतो तो एका आयलंडवरती हरवून जातो. कसा काय ते आता त्या रीलमध्ये किती सांगणार ते सांगून सांगून. बट ही वॉज जस्ट अलोन ऑन दॅट आयलँड आणि तो तिथे म्हणजे डेली नीड्ससाठी पण स्ट्रगल करत असतो. जेवण, खाणं-पिणं म्हणा सगळ्याच गोष्टीसाठी. आणि मग तिथे खूप तो ट्राय करत असतो रेस्क्यू होण्यासाठी. येणारे जाणारे हेलिकॉप्टर वगैरे असतात त्यांना हात वगैरे करतो. बट अनफॉर्च्युनेटली त्याला काही हेल्पच नाही भेटत. मग तिथे तो सर्व्हाइव्ह करायला शिकतो त्याचं. मग तो पूर्ण असा खूप दिवस, खूप महिने तो तिथेच राहतो. मग त्याला अशी एवढी दाढी आलेली असते, एवढे केस वाढलेले असतात आणि तो खूप असा हेल्पलेस असतो. मग नंतर तो काय करतो, अशा काट्या वगैरे घेऊन असं खूप मोठं हेल्प असं लिहितो. अँड ही वॉज लाईक की कोणीतरी वरून बघेल अँड विल रेस्क्यू हिम. बट एक दिवशी एक हेलिकॉप्टर पण येतं. बट अनफॉर्च्युनेटली परत ते हेलिकॉप्टर त्याला पाहत नाही आणि तो ते हेल्प त्याला असं वाटतं की ते एवढं मोठं हेल्प लिहून पण त्याला कसं काय नाही दिसलं. आणि तेव्हा तो बघतो त्यावेळेस एक जंगली प्राणी असतो, मे बी जंगली सुअर वगैरे काइंड ऑफ काहीतरी होतं ते. तर ते जंगली सुअर ते हेल्प सगळं खराब करून जातो. अँड ही वॉज सो एंग्री. मग तो त्या सुअरच्या मागं त्या आयलंडच्या आतमध्ये तो सुअर पळून जातो. हा त्याच्या मागे, 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 मागे पळतो आणि तो मग मध्ये झरणा येतो आणि काय, 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 काय जंगलातून तो जातो आणि तिथे पळून गेल्यावरती ॲट द एंड जेव्हा तो दुसऱ्या बाजूला जातो त्या आयलंडच्या, देन देअर वॉज अ रिसॉर्ट ओव्हर देअर. तिथे एक रिसॉर्ट असतं, लोकं असतात तिथे आजूबाजूला, एन्जॉय करत असतात. मस्तपैकी पार्टी चाललेली असते. अँड ही वॉज सो शॉक टू सी दॅट की मी थोडं एक्सप्लोर केलं असतं अजून जंगलची दुसरी बाजू त्या आयलंडची, तर कदाचित मी खूप लवकर ह्यातून बाहेर पडलो असतो. सो बेसिकली त्याचा मोये-मोये होऊन जातो. सो यातून मला काय वाटलं मॉरल यावासा, की आपली कॅपॅबिलिटी भरपूर असते, आपली बुद्धिमत्ता भरपूर असते. बट आपण स्वतःला एका म्हणजे बाउंडरीज सेट केलेल्या असतात. एक विचार आपले एका पलीकडं आपण विचार नाही करत कुठल्या गोष्टीचा. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहिलेलो असतो त्याच. सो कधीच उशीर झालेला नसतो. यू कॅन ऑल्वेज रिस्टार्ट युअर लाईफ विथ रिथिंकिंग एव्हरीथिंग आणि देअर इज ऑल्वेज अ फ्रेश स्टार्ट. ओके. सो तर हे लक्षात ठेवा की यू शुड ऑल्वेज थिंक आउट ऑफ द बॉक्स अँड ट्राय टू अचीव समथिंग डिफरंट, ट्राय टू डू समथिंग डिफरंट. ओके. सो लाईफचा मोये-मोये होण्याआधी थिंक ट्वाईस. बाय.